आहात सगळे? मी सुविधा. हाय. आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज संडे आहे आणि आज नवीन प्लेस एक्सप्लोर करायला चाललो आहोत. ते ऑर्लॅन्डो पासून जवळच आहे, टॅम्पा सिटी मध्ये. वायबर सिटी म्हणून आहे, हिस्टोरिक प्लेस आहे. तिथल्या स्ट्रीट्स 100 वर्ष जुन्या आहेत आणि तिथल्या बिल्डिंग सुद्धा हिस्टोरिक स्टाईलनं प्रिझर्व केलेल्या आहेत. अजून एक फनी गोष्ट म्हणजे तिथे कोंबड्या फ्रीली फिरत असतात, म्हणजे गव्हर्नमेंट प्रोटेक्टेड आहे, त्यांना कोणीही डिस्टर्ब करत नाही. सो वी आर सो एक्सायटेड टू एक्सप्लोर न्यू प्लेस. आणि तुम्ही सुद्धा आमच्या सोबत नवीन प्लेस एक्सप्लोर करू शकता. सो चला. आता मी ऑर्लॅन्डो मधून स्टार्ट केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता 1 तास 2 मिनिट दाखवतोय. आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा 1 तास 14 मिनिट होतं आणि आता हे 64 माइल्स अवे दाखवत आहे. म्हणजे आपण आता 4:15 झाले, म्हणजे 4:15 पर्यंत पोहोचून जातोय ना. आणि बाहेर जोरदार पाऊस पडतोय. ऑर्लॅन्डो मध्ये खूप जोरात होता पाऊस, त्यामुळे ट्रॅफिक खूप होतं आणि मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला. बघूया, टेम्पा मध्ये कदाचित नाहीये पाऊस. राईट साईडला दिसते का, ही विंटेज कार आहे. या कारच्या नंबर प्लेटवर विंटेज म्हणून पण लिहिलेलं आहे. म्हणजे ती फक्त ओल्ड आहे असं नाही, तर कलेक्टर्स व्हेकल म्हणून पण रजिस्टर केलेली आहे. इथल्या बऱ्याच लोकांना, स्पेशली सिनियर सिटीजन्सना विंटेज कारचं खूप क्रेज आहे. आणि इथे अशा विंटेज कारसाठी कार शोज किंवा क्लासिक कार मीट्ससुद्धा ऑर्गनाईज केलेले असतात. राईट साईडला जी बिल्डिंग दिसते ते टेम्पामधील हार्ड रॉक कॅफे आहे. इथे लाईव्ह इव्हेंट्स, लाईव्ह कॉन्सर्ट्स होतात आणि त्याचबरोबर यामध्ये कसिनो सुद्धा आहे. त्यामुळे टेम्पामध्ये येणारे खूप टुरिस्ट ह्या प्लेसला व्हिजिट करतात. लेफ्ट साईडला तुम्हाला टेम्पाचं डाऊनटाऊन दिसेल. तिथली स्कायलाईन संध्याकाळी एवढी सुंदर दिसते आणि बाजूलाच रिव्हर आहे, त्यामुळे संध्याकाळी सिनेमॅटिक व्ह्यू असतो तिथं, लिटरली. फायनली फ्रेंड्स, आपण वायबर सिटीमध्ये पोहोचलो आहोत. अरे बापरे, इथे तर खूप शांतता आहे, कोणीच नाही रोडवर. मला तर वाटलं होतं की खूप क्राऊडेड आहे. मे बी वी आर टू अर्ली. आता आम्ही पार्किंगकडे चाललो आहोत आणि जसा जसा दिवस पुढे जातोय तशी तशी इथली वाईब कशी चेंज होते ते पाहूया. आणि हे आहे सेंट्रो एबॉर. एबॉर सिटीचा एक सेंट्रल पॉईंट. इथे रेस्टॉरंट्स आहेत, शॉप आहेत, एंटरटेनमेंट आहे आणि इथून कम्प्लीट हिस्टॉरिक एरिया एक्सप्लोर करता येतो. वाव, काय भारी आहे. खरं सांगू, मी फर्स्ट टाइम स्ट्रीट कार जवळून पाहतीये आणि मी त्याची कधी राईड पण घेतलेली नाहीये. त्यामुळे आज मी जवळून पण पाहू शकते आणि आज मी राईड पण घेणार आहे, तर मी खरंच खूप एक्सायटेड आहे. आत्ता आम्ही स्ट्रीट कारमध्ये बसलो होतो, पण अचानक ड्रायव्हरने सगळ्यांना 2 मिनिटासाठी खाली उतरायला सांगितलं. सुरुवातीला वाटलं की काही प्रॉब्लेम झाला की काय, पण नंतर समजलं की हा वायबर सिटीचा लास्ट स्टॉप आहे. आणि हे ड्रायव्हर काय करतायत तुम्हीच पहा. ते सेम सीटची डायरेक्शन चेंज करत आहेत, कारण आता ही स्ट्रीट कार ज्या डायरेक्शनकडून आली होती त्याच डायरेक्शनला जाणार आहे. म्हणजे सेम स्ट्रीट कार पण दोन्ही डायरेक्शनने चालवू शकतात. किती सिम्पल पण स्मार्ट आयडिया आहे. बाय द वे, जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला तेव्हाच मी ते सगळं एक्सप्लेन करत होते, पण मला नंतर समजलं की माझा व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पण व्हॉईस नाही आला, त्यामुळे आता मी व्हॉईस ओव्हर देते. आम्ही इथे बोलत होतो की आमच्या दोघांचीही ही फर्स्ट स्ट्रीट कार राईड होती. आत्तापर्यंत फक्त मूवीजमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये स्ट्रीट कार पाहिलेली, बट आज फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करत होतो. माझ्या मागे जे दिसत आहेत ते ड्रायव्हर आहेत आणि ते खूप काइंडली सगळ्यांना ग्रीट करत होते. इनसाइड इंटेरियर पाहिलं का तुम्ही? कम्प्लीट वुडन होतं. हा आमच्यासाठी सुद्धा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि हो, ज्याची आपण एवढ्या वेळापासून वाट बघत होतो, शेवटी आम्हाला वायबर सिटीचे फेमस फ्रीली रोमिंग चिकन्स अँड रोस्टर्स बघायला मिळाले. हे आहे कॅम्पा कन्व्हेन्शन सेंटर आणि याच्याच पाठीमागे रिव्हर वॉक आहे. तर तिथे पण खूप छान वाईब्स असतात इव्हिनिंगला. खूप सारे लोक सायकलिंग करतात, स्केटिंग करतात, रनिंग, जॉगिंग, वॉक, बोटिंग पण खूप छान आहे. आणि इथेच टॅम्पा बे पण आहे ना, याच साईडला टॅम्पा बे आहे, क्रूज वगैरे असतात. तिथलं पण आपल्याला छान व्ह्यू भेटेल. आता आपण टॅम्पाच्या रिव्हर वॉकला आलो आहोत. इथे तुम्हाला खूप लोक जॉगिंग, वॉकिंग आणि सायकलिंग करताना दिसतील. पीसफुल वाईब्स आहेत इथे. आम्ही जेव्हा पण टॅम्पाला येतो तेव्हा रिव्हर वॉक मस्ट व्हिजिट करतो. वाव, ही क्राफ्ट याक बघा. आय थिंक ही फ्लोटिंग रेस्टॉरंट क्रूज आहे, म्हणजे सनसेटच्या ब्युटिफुल व्ह्यू सोबतच डायनिंगचा पण एक्सपिरियन्स घेता येतो.
आणि या डॉकला दिसणाऱ्या प्रायव्हेट यॉक्स आहेत. जर तुम्हाला सनसेट यॉट राईड घ्यायची असेल तर साधारण $35 ते $70 पर पर्सन तिकीट असते आणि राईड साधारण 1.5 ते 2 तासांची असते. आणि हे प्लेस इव्हिनिंगला अजूनच ब्युटिफुल दिसतं. मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी काही पिक्चर्स ॲड केलेले आहेत. खूप मस्त थंड हवा आहे इथे. मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा नक्की इव्हिनिंगला येऊन इथल्या सनसेट आणि नाईट वाईब्सचे शूट करेन. आणि ही बोट बघा, दुरून बघितलं तर मला एकदम झोपडीच वाटली, पण नाही, ही एक मस्त हाऊस बोट आहे. यावर केलेली लाइटिंग रात्रीच्या अंधारात अजूनच सुंदर दिसते. आपण जेव्हा टॅम्पामध्ये पोहोचलो तेव्हा खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट रिव्हर वॉकला आलो होतो. आता आपण पुन्हा यबॉर सिटीला चाललोय. आणि आता आपल्याला कोलंबिया रेस्टॉरंटकडे जायचं आहे, जे यबॉर सिटीमधील सगळ्यात फेमस आणि ओल्डेस्ट रेस्टॉरंटपैकी एक आहे. बापरे, खरंच काय रस्ते आहेत यार. बिलीव्हच होत नाही की हे 100 वर्षाहून जुने रोड आहेत. आणि तुम्ही बघू शकता या प्रत्येक ब्रिकवर काही ना काही नाव किंवा मेसेज लिहिलं आहे. आणि फक्त रस्तेच नाही, आजूबाजूच्या या बिल्डिंग सुद्धा 100 वर्षाहून जुन्या आहेत. मला तर इथे वॉक करताना खरंच असं फील होतंय की आपण टाइम मशीन मधून डायरेक्ट हिस्ट्रीमध्ये गेलोय की काय. Is that TikTok or YouTube? YouTube. Hey, YouTube! Hi, YouTube! Welcome to Come to Tampa! Tampa! Ybor, come see us. We You know love it. you. We're the spot. Bye, have a good one. You too. Ah, okay, mamacita, gracias. ओ सो स्वीट ऑफ देम. काय एनर्जी होती त्यांची. अरे, ही सायकल तर आम्हाला रिव्हर वॉकला दिसली होती आणि मी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच ती निघून गेली. आणि बघा आता पुन्हा इथे आली. आता आपल्याला इथला परमनंट रेसिडेंट दिसणार आहे फायनली. मग अशी दिसलं होतं पण ते पार्क मध्ये होतं, सो आपण कॅप्चर नव्हतो करू शकत. सो हे तुम्ही बघू शकताय, कोंबडा. अरे रे, आतमध्ये गेला तो. हाय, आत दिसतंय. हो काय? अजून एक आहे, एक आहे, हा एक आहे. आणि हे फ्रीली फिरत असतात इथं. गव्हर्नमेंट प्रोटेक्टेड आहे ते, यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि कोणीही त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत आहे, पकडू नाही शकत आहे. वाव, इनके तो मजे है. हे आपल्याला लास्ट टाइम की वेस्ट मध्ये दिसले होते ना असे हो. ते मध्ये. हो. हा. बेसिकली क्युबन कल्चरमध्ये ते पवित्र मानलं जातं. जिथे जिथे क्युबन इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे तिथे आपल्याला हे कोंबडा तो पवित्र छान दिसतो. फायनली आपण कोलंबिया रेस्टॉरंटजवळ पोहोचलो आहोत. हे फ्लोरिडामधील सगळ्यात ओल्डेस्ट रेस्टॉरंटपैकी एक आहे. म्हणजे 1905 पासून हे रेस्टॉरंट चालू आहे आणि जवळजवळ 120 वर्षांची हिस्ट्री आहे. स्पॅनिश आणि क्युबन फूडसाठी हे खूप फेमस आहे, त्यामुळे टॅम्पाला येणारे खूप टुरिस्ट आणि लोकल सुद्धा इथलं फूड ट्राय करायला आवर्जून येतात. मला वाटतं इव्हिनिंगच्या लाईट्स मध्ये हे अजूनच सुंदर दिसत असणार आहे ना. व इकडे पण लाईट्स वगैरे आहेत पण अजून लावलेले नाही. पण आपल्याला लेट होतं त्यामुळे आपण थांबू नाही शकत आहे, कारण ऑलरेडी 8 वाजले. आपल्याला ऑर्लॅन्डोला पोहोचायला 1.5 तास तर लागेल विथ ट्रॅफिक. आणि मी तर बघा. तर आता आम्ही पार्किंग लॉट कडे चाललो आहोत आणि आमची यबॉर सिटी एक्सप्लोर करून झालेली आहे. आम्ही आधी वायबॉर सिटी बोललो होतो, पण इथं आल्यानंतर इथल्या लोकांकडून ऐकलं की याला यबॉर सिटी बोलतात. तर मस्त एक्सपिरियन्स होता, नवीन प्लेस होतं. मला तर स्ट्रीट जास्त आवडल्या. सॉरी, माझा फोन स्विच ऑफ झाला होता. तर आता आम्ही रिटर्न चाललोय ऑर्लॅन्डोला आणि मी हा व्लॉग इथंच एंड करतेय. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि भेटू पुन्हा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.